या स्पर्धेला सुरुवात झाली. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवायचं आहे, दोन्ही संघांना विनंती करतोय. T90 संघ प्रथम फलंदाजी करतोय. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू बघितला थोडासा लेग ब्रेक पद्धतीने हाताळला होता. बघितला आपण ओव्हर द विकेटचा मारा होता आणि मात्र बघितला आपण बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. संतोष आणि अक्षय ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. भारत राऊत आघाडीची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. दोन्ही संघ एका बाजूने T90चा संघ आहे. मलाड संघ गोलंदाजी करतोय आणि नक्कीच बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. मागे फिल्डर आहे, फक्त सिंगल मिळणार या ठिकाणी. आणि बघा कैलास पाटील एक मुंबई परिसरातील संघ आहे जो मलाडचा संघ ॲव्हेंजर 11 मलाड आणि एका साईडला T90 हा संघ आहे. आणि सकाळपासून जर या ठिकाणी कैलास जर पाहिलं तर 35, 37, 40, 45 ही धावसंख्या आत्तापर्यंत तरी चेस झाली नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित आज प्रयत्न असेल की 30-35 धावा समोरच्या दिशेने खेळायचा होता. फटका फसलाय, चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद मिस्टर संतोष या ठिकाणी बाद आउट. नक्कीच गोलंदाजी थोडीशी शैली खूप छान वाटते आपल्याला. बघितलं आपण ज्यावेळेस गोलंदाजी करायला जातात त्यावेळेस पॉल ॲडम्स ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा तशीच थोडीफार ॲक्शन आहे. पॉल ॲडम्सची बघितलं आपण थोडीशी वेगळी शैली होती, परंतु बघितलं आपण थोडीफार तशी शैली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं आपण 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. संतोष आणि अक्षय ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. T90 संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि मालाडचा संघ बघितला आपण प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. तर काही कसे मुंबईचे संघ आहेत जे नेहमी या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, नेहमी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारत राऊत नक्कीच कैलासजी, कारण काल देखील आपण जर पाहिलं तर मीरा रोडचे देखील काही बरेचसे नामवंत खेळाडू या विकेटवर काल खेळून गेलेले आहेत. त्यानंतर खरोखरच काल कैलास सुयोग वैती यांना या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पाहिलं. प्रकाश हिरण खोचवडे या टीमच्या माध्यमातून खेळताना, कारण भरपूर इतिहास सुयोग वैतीने या मैदानावर रचला आहे, लिहिलं आहे. आणि बऱ्याचशा काही घडामोडी पाहिल्या. अनेक स्टारकास्ट टेनिस क्रिकेटतील खेळाडू या ठिकाणी आपण पाहिले होते कालच्या दिवसामध्ये. आज देखील नक्कीच त्या तशाच प्रकारे काही खेळाडू तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील. टप्पा पडल्यानंतर बघितला थोडासा लोअर आणत थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता हा चेंडू. बाल बाल बच्चे जागते राहू का आदेश देते हुई गेंद, आणि चेंडू बघितला थोडासा पाठीमागे निघून जातोय. धावांची गती बघितला थांबलेली आहे 2 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पवन यांच्या गोलंदाजीतले. सुयोग वैती यांची आठवण झाली मी म्हणेन, आणि बघितलं फार वेळानंतर या मैदानावरती दिसला, परंतु एक शतक देखील त्याच्या नावावरती आहे आपण बघितलं या मैदानावरती. आणि पहिला असा खेळाडू ज्याने की बघितलं आपण शतक झळकावलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं आपण या मैदानावर. इथे मात्र बघितलं आपण चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न, गडीबात एक मोठा हादरा बसतोय. कमॉन डीजे. बाय यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 24/7 असं त्यांना म्हटलं जातं प्रेमाने. आणि नक्कीच 24 तास त्यांची उपस्थिती असते आणि 7 दिवस ते कंप्लीट इथे उपस्थित असतील यात काही शंका नाही आहे. यस भारत राऊत. नक्कीच कैलासजी, कारण 24 आवर्स कॉमेंट्री करण्याची क्षमता ज्या समालोचकामध्ये आहे ते फक्त झहीरबाईच आहेत, लक्षात ठेवा. कारण खरोखरच खूप मोठा स्टॅमिना आहे. नक्कीच ते राज जे आहे त्यांचं कैलास ते कोणाला सांगत नाहीत. त्यांचा राज शेवटी त्यांनी राजच ठेवले की बघा कधी कंटिन्यूस कॉमेंट्री करून देखील कधी आपला देखील गळा बसतो कैलास, पण झहीरबाईचा कधी गळा बसत नाही. कारण झहीरबाई जवळ असं एक औषध आहे की त्याच्याने गळा कधी झहीरबाईचा बसतच नाही. त्यांना तुम्ही अर्ध्या रात्री जरी बोलवलं ना तरी ते व्यवस्थित बोलतील यात काही शंका नाही. चला मॅचच्या दिशेने जाऊया. अगदी मॅच मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण. शॉर्ट बॉल पुल करायचा होता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो. चांगला चेंडू, खूप चांगली गोलंदाज त्या ठिकाणी मिस्टर पवनकडून. फक्त आणि फक्त 2 धावा 2 विकेट पवन त्या ठिकाणी पटकावल्यात. म्हणजे आतापर्यंत सफळ ओव्हर कैलास पवन यांची पाहिली आपण.
पवन एक सफलता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बघितलं 2 गडी त्यांनी बाद केलेत, मोठे गडी बाद केलेत. पहिल्यांदा संतोषला त्यांनी बाद केलं, त्याच्यानंतर बघितलं अमय यांना देखील बाद केलं. अक्षय आणि प्रशांतची जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 षटकामध्ये किती धावा उभारतोय T90चा संघ ते आपल्याला बघायचं आहे. नक्कीच DBN लाईव्हचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण बघितलं आपण एक वेगळी छाप बघितलं आपण वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर त्यांनी सोडली होती आणि अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी दिला होता. मी म्हणेन पूर्ण बघितलं भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील ही स्पर्धा पोहोचली होती. स्पेशल बघितलं आपण तर डिसेबल क्रिकेट आणि फिजिकल चॅलेंजचं क्रिकेट पूर्ण बघितलं आपण बाहेर देखील पोहोचलो होतो. नक्कीच कैलास, आणि खरोखरच बघा तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला खास करून त्या वानखेडे स्टेडियमवर तुम्हाला तुकाराम मांगेला, कारण लेजंडरी तुम्ही समालोचक आहात. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला गेला होता अक्षयकडून. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय, कारण बघा DY पाटीलला कैलास आपण एकत्र 2 वर्ष सलग कॉमेंट्री केली आहे. 2 स्पर्धा आपण त्या DY पाटीलची कॉमेंट्री केली आहे आणि यानंतर मात्र वानखेडे स्टेडियम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संधी मिळाली होती तुम्हाला कॉमेंट्री करण्याची. नक्कीच इथे मात्र बघितलं आपण ऑफ साईडला गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. लॉन्च चेस फॉर अ फिल्डर अँड दॅट इज क्रॉसिंग द बाउंड्री लाईन फॉर 4 इयर. चौकार येतोय. कम ऑन DJ. गाणं देखील लागलं गेलं होतं. धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं 6 या धावसंख्येवरती 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेला आहे. उल्लेख केला DY पाटील स्टेडियमचा आणि वानखेडेचा, नक्कीच चर्चा करेन यात काही शंका नाही. यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय शुभम. एच कदाचित मला वाटतं टोला लागला होता तो चेंडू, गडी बाद. फटका व्यवस्थित लागला नव्हता आणि त्या कारणास्तव गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत पुन्हा एकदा येऊया. नक्कीच भारत राऊत धावांची गती बघितलं आपण 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर वानखेडे स्टेडियम बघितलं आपण, नक्कीच 2 एप्रिल 2011चा तो दिवस कोण विसरणार आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं DY पाटील स्टेडियमचा तो दिवस आपण बघितला. तोही 2 तारखेचा दिवस होता ज्यावेळेस महिलांनी विश्वकप जिंकला होता. तर 2 तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर थोडासा लांब होता, व्यवस्थित जज करतोय त्या चेंडूला, मात्र धाव येणार नाही आहे. धावसंख्या बघितलं 6 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 इज अ स्कोर इयर. स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर नक्कीच तोकडा आहे. धावसंख्या अगदी कमी ही धाव फलकावर आहे. T90 या टीमला थोडासा वेग वाढवावा लागेल. कमीत कमी 20-25 धावा या फलकावर येणं गरजेचे आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू टाकला जातोय. संधी आहे आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर विकास आउट. सहा धावा झालेत आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. T90 वर्सेस अव्हेंचर मालाड यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे संघ मुंबईचे आपण बघितले आहेत. स्पेशली बघितला चर्चगेटचा संघ देखील आपण बघितलेला आहे. मालाडचा संघ, बँड्राचा संघ देखील आपण बघितला आहे. बोरुलेचे संघ देखील अनेक आपण पाहिले आहेत. नक्कीच त्यामधला हा मालाडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईमधला. चेंडूची वाढ बघितले, आत आले होते, जवळजवळ ऑफस्टंपपर्यंत या चेंडूला खेळण्यासाठी आले होते. चेंडू बघितला थोडासा पाठीमागे निघून जातोय. आतापर्यंत कैलास नक्कीच वरचढ राहिले या मॅचवर. ॲव्हेंजर 11 मालाड या टीमचं षटक संपलंय सर. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 2 षटकानंतर धावांची गती बघितलं आपण 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण तर फक्त 2 धावा
आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये बघितलं तर 4 धावा, एकंदरीत 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा षटक बाकी आहे, शेवटच्या षटकातील खेळ अजूनही बाकी आहे. चला एक गाणं घेऊया आणि शेवटच्या षटकासाठी पहिल्या इनिंगमध्ये या मॅचमध्ये येऊया. DJ नक्कीच कोळी बांधवांची देखील आठवण होते या गाण्याच्या माध्यमातून. तर यश हा गोलंदाज जो 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्यांदा पवन, दुसऱ्यांदा शुभम आणि आता मात्र यश हा गोलंदाजी मार्कवरती येतोय मालाड संघाच्या माध्यमातून. भारत राऊत नक्कीच 6 धावा फक्त फळकावर आहेत. 6 धावा लक्षात ठेवा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा फळकावर T90 या टीमनं लावल्या आहेत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. इथे मात्र कदाचित लाईन सोडून हा चेंडू जातोय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. ज्यावेळेस एखादा फलंदाज आत येतो त्यावेळेस गोलंदाज देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न देखील बघितला आपण गोलंदाजा होता. इथे मात्र चेंडूला थोडंसं बघितलं लांब ठेवलं होतं, थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न चेंडूला. धावांची गती बघितलं 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इन दी एअर आहे की यावेळेस पार होईल चेंडू, सीमा पार येतोय खणखणीत चौकार. DJ कारण सध्याच्या घडीला धाव फळक अगदी तोकडा आहे. इथे तुम्हाला लढायचं आहे. बघा आपण पूर्ण दिवस थांबलोय, वाट पाहिले आपली संधी कधी, आपल्याला संधी कधी मिळणार खेळण्यासाठी. आणि ही जी संधी तुम्हाला मिळाली ना, स्पर्धा मॅच क्रमांक 10, भरपूर वेळ उशीर तुम्ही मी म्हणेल वाट तुम्ही पाहिले आणि त्यानंतर तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. तर या संधीचं सोनं करा. इथे जिंकायचं आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला जिंकायचं आहे. पुढची मॅच आम्हाला खेळायची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे धावा जमा व्हायला हव्यात. धावसंख्या फक्त 11 आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके यायला हवेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर प्रशांत आउट. तुकाराम मांगेला असते तर लगेच त्याने सांगितलं असतं डबल शीट तर ठीक आहे, परंतु टेबल शीट गेले असते तर लगेच ट्रॅफिक हवालदारने तुम्हाला पकडले असतात, काही शंका नाही आहे. तर धावांची गती बघितलं आपण तर 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधले. आज प्रेक्षकांची गर्दी चांगली आहे. त्याचं कारण बघितलं आज सुट्टीचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण नाताळ आहे आणि त्या कारणाचं सुट्टीचा दिवस देखील आहे आणि त्या कारणाचं बघितलं प्रेक्षकांची गर्दी छान आपल्याला पाहायला मिळते. तर अजूनही बघितलं 3 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गती 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 इज अ स्कोर. 4 मध्ये 3 तरी मोठे फटके खेळावे लागतील कैलास, कारण इथे 11 झाले आहेत. जर इथून 10 किंवा इथून 15-12 धावा ज्या काही धावा येतील या उर्वरित 4 चेंडूमध्ये त्या धावा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. T90 या टीमसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर रवी येतोय. शॉर्ट बॉल, हुकचा फटका खेळायचा होता, फटका फसला. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. चेंडू जवळपास शॉर्ट मिड विकेटच्या आसपास फील्ड करण्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी. या फटक्यावर नक्कीच रवीला मिळतील 2 धावा. 2 धाव्याने संघ पुढे सरकतोय. T90 पोचतोय तो तब्बल 13 या धावसंख्येवर. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस हुकचा फटका खेळतो एखादा फलंदाज, त्याची हीच इच्छा असते की 30 यार्डच्या बाहेर तो चेंडू निघून जावा. वर तो बघितला 30 यार्डच्या आतमध्ये तो चेंडू पडला जातोय. धावांची गती पुढे सरसावली जाते. बघितलं 13 या धावसंख्येवरती. 13 इज अ स्कोर इयर अँड वी आर इन द ओव्हर नंबर 3rd इयर. भरपूर बाहेर आहे चेंडू, भरपूर बाहेर आहे. वाईड येणार आहेत काही शंका नाही आहे. वाईड येतोय. वाईडच्या रूपाने धावफलक 14 या धावसंख्येवरती. 14 इज अ स्कोर. 14 झाल्यात. अजूनही कमीत कमी 10 यायला हवेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये.
इथे फक्त आणि फक्त एक धाव मिळणार. एका धावेनं संघ पुढे निघतोय. धावसंख्या झाली आहे ती 15. अजूनही दोन चेंडूंचा खेळ अजूनही कैलास पाटील बाकी आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले. यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. गॅदर जिथपर्यंत करतोय हा क्षेत्ररक्षक पवन तिथपर्यंत बघितलं धावा येत आहेत खात्यामध्ये. धावांची गती पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. धावा आहेत 17. षटक मार्गस्थ आहे शेवटचं आणि सामना सुरू आहे T90 वर्सेस एव्हेंजर मालाड यांच्यामध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू. अंतिम षटक, अंतिम चेंडू. धावा 17, एक षटकार नक्कीच 23. खूप महत्वपूर्ण ठरू शकेल ही धावसंख्या. मात्र तो फटका अगदी वेळेवर यायला हवा किंवा अन्यथा डॉट बॉल. फटका या ठिकाणी नक्कीच प्रयत्न तोच होता, मात्र फटका फसलाय. मागे फिल्डर आहेत त्याने मात्र इझिली कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र फक्त 2 धावा. 2 धावसंख्येवर संघ थांबतोय. T90 हा संघ. धावसंख्या झाली आहे ती 19 आणि 20 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत एव्हेंजर 11 मलाड या टीमला. चला यावेळी आपण नाणेफेकीच्या दिशेनं SS क्लब होळीपाडा अगेन्स्ट नेव्हिया स्पोर्ट्स नालासोपारा. दोन्ही टीम कॅप्टनना टॉस करण्यासाठी यायचं आहे. काल नक्कीच नेव्हिया स्पोर्ट्स अफलातून बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये नेव्हिया स्पोर्ट्स चेतन भोईर या खेळाडूने नक्कीच अफलातून बॅटिंग या मैदानावर केली. भले नेव्हिया स्पोर्ट्स संघ पराभूत झाला, मात्र त्या चेतन भोईरच्या बॅटिंगनं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन झालं. आणि पुन्हा एकदा आपल्या नेव्हिया स्पोर्ट्स हा संघ आजच्या दिवसामध्ये देखील खेळताना या ठिकाणी दिसणार आहे. SS क्लब होलीपाडा टीम कॅप्टन आणि नेव्हिया स्पोर्ट्स टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं टायटल सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. धन्यवाद डीजे. चला जाऊया आपण नाणेफेकीच्या दिशेने. SS क्लब होलीपाडा अगेन्स्ट नेव्हिया स्पोर्ट्स. दोन्ही टीम कॅप्टन चला प्लीज टॉससाठी या. नेव्हिया स्पोर्ट्स काल देखील या टीमचा उल्लेख केला होता. नेव्हिया स्पोर्ट्स नालासोपारा म्हटलं तर खरोखरच एक नामवंत एक नेव्हिया स्पोर्ट्स शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये देखील सर्व प्रकारच्या क्रिकेट म्हणा किंवा इतर स्पोर्ट्सच्या वस्तू तुम्हाला नक्कीच मिळतील. जर्सी, ट्रॅक, ज्या काही गोष्टी अवेलेबल असतात क्रिकेटसाठी त्या देखील त्यांच्याकडे नक्कीच नेहमीच अगदी मी म्हणे रिझनेबल भावामध्ये नक्कीच नेव्हिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर देत असतात. दोन्ही टीम त्या ठिकाणी आपण पाहतायत टॉस केली जाते. एका साईडला नेव्हिया स्पोर्ट्स तर एका साईडला SS क्लब होलीपाडा. भावेश
यांच्या शुभास्त्र नाणेफेकीचा कौल करण्यात आला. यस, टॉस विन कोण? नेव्हिया स्पोर्ट्स हा संघ नाणेफेक जिंकतोय आणि लगेच आपला निर्णय देखील द्यायचा. फील्ड फर्स्ट का? पंचांना या ठिकाणी मात्र बाद दिलेला आहे. काय घडलंय नेमकं आणि पंचांना मात्र ऑनफिल्ड अंपायरने त्या ठिकाणी बाद दिला बॅटरला. 20 धावेचा पाठला करतोय आणि इथे मात्र या पहिल्या चेंडूवर जर विकेट प्राप्त केली तर नक्कीच मॅचना मजा येईल मित्रांनो, कारण धावसंख्या तोकडी आहे आणि इथून मात्र जर तुम्हाला या धावसंख्येला डिफेन्स करायचे असेल तर विकेट खूप महत्त्वपूर्ण. आणि बघा पंच स्क्वेअर पंच देखील आपला बोट वर करतायत, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी बॅटरला रिटर्न यावं लागेल डगआउट रिझनमध्ये. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पहिली सफलता ही या ठिकाणी प्राप्त केली आहे. अशाच ठिकाणी अशाच वेळेवर तुम्हाला अगदी योग्य वेळेवर त्या विकेट तुम्हाला काढाव्या लागतील. 20 धावा फक्त आहेत समोरच्या टीम समोर विजय जिंकण्यासाठी, त्याच्यामुळे इथे मात्र आम्हाला थांबवायचं आहे. निबट रोहन येतोय. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय अजय. या गोलंदाजाला चोडी मैदानाच्या आतमध्ये आहे रोहन आणि आदित्य. एका साईडला T90 संघ ज्यानं 20 धावेचे टार्गेट एव्हेंजर 11 मलाड या संघासमोर ठेवलं आहे. इथे जर कैलास सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 या 3 विकेट काढल्या गेल्या, 4 ते 5 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरतील. विकेट जर या ठिकाणी अधिकाधिक काढल्या गेल्या तर नक्कीच या मॅचमध्ये नक्कीच रंगत येणार. नक्कीच चांगले चेंडू हाताळावे लागतील आणि बघितलं आपण विकेट्स वेळेवरती घ्यावे लागतील तर कमबॅक करू शकतो. बघितलं आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ उजव्या हाताने. यावेळेस बघितलं आपण थोडासा बघितलं आपण वाईड यॉर्कर होता आणि अपील केली जाते मात्र पंच नाकारतायत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण पाठलाग करायचा आहे 20 धावांचा आणि धावा झाल्यात बघितलं फक्त 1 धाव खात्यामध्ये पाहायला मिळते. 1 वर 1 म्हणजेच ज्याप्रमाणे फुटबॉलचा स्कोरबोर्ड आपण पाहतो तशा प्रकारे 1 धाव 1 गडी बाद. मॅच बघा म्हणजे 20 जरी धावा असत्या तरी मात्र ती जिद्द या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते T90 या टीमची की आम्ही सामना सोडला नाही आणि आम्ही सामना सोडणार देखील नाही आहोत. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं गेलं. 1 धाव तर वेगानं पूर्ण केलं. डबलचा कॉल, नॉन स्ट्राईक, एंडला थ्रो. गोलंदाज त्या ठिकाणी कॅरी करत नाही आहे. हा चेंडू अगदी वेळेवर फील्ड केला गेला असता, पकडला गेला असता तर कदाचित डेंजर झोनमध्ये त्या ठिकाणी बॅटर होता. आता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या झाली आहे एव्हेंजर 11 मलाड या टीमची ती 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 3 धावा करण्यासाठी बघितलं 1 गडी देखील बाद झालाय. आदित्य आणि रोहन ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. अजूनही 17 धावेची गरज आहे. स्लोराम चेंडू होता, थोडासा फसव्या चेंडू, कारण बघितलं आपण गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंज ऑफ फेस अशा प्रकारे तुम्हाला चेंडू टाकावेच लागतील. तुमच्याकडे व्हरायटी असायला हवी, तुमच्याकडे क्वांटिटी असायला हवी. या सगळ्या गोष्टी क्वालिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथे नक्कीच मिळणार. एकेरी धावेने संघ पुढे सरकतोय. एव्हेंजर 11 मलाड संघ पोहोचतोय तो तब्बल 4 या धावसंख्येवर. धावात 4 या ठिकाणी षटक मार्गस्थ आहे. पहिलं 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. आदित्य पोचलाय 3 या धावसंख्येवरती आणि रोहनला अजून परत खातं उघडायचं आहे. रोहन आता मात्र बघितलं स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड
स्टान्समध्ये. यावेळेस बघितलं आपण पायावरचा चेंडू होता, ऑन साईडला वळवतोय, दुसऱ्या धावेसाठी रोटेट झालाय. वॉट अ रन बिटवीन द विकेट. अप्रतिम रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कारण बघितलं जिथे एक धाव होती तिथे 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धाव फळक पुढे सरकलं जाते 6 या धावसंख्येवरती. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं 6 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 14 धावेची गरज आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा 2 षटकांसाठी मैदानामध्ये येऊया. डीजे पडेल अप्रतिम हाताळल्या गेलं नक्कीच T90 या टीमकडून. कारण 6 धावा फक्त दिल्या आहेत आणि 1 विकेट देखील त्या गोलंदाजांना प्राप्त केले. इथे षटक क्रमांक 2, 12 चेंडूत 14 धावा. हे षटक देखील तशाच प्रकारे हाताळलं गेलं तर मॅच शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत नक्कीच जाऊ शकेल. चला प्लीज प्लीज वेळ 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 आणि वेळेकडे लक्ष द्या. विनंती करतो, जास्त वेळ यूज करू नका मैदानाच्या आतमध्ये. बॉलर्स नेम्स प्रशांत येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं, हवेत खेळला गेलाय. पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी आला होता, मध्ये चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय कारण चेंडू फिरला होता त्या ठिकाणी. त्या कारणाचं चेंडू पडल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली गेली. 2 धावा या ठिकाणी देखील मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. 12 धावा अजूनही करायची आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये कैलासजी 12 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावा देखील झाल्या नव्हत्या आणि आता मात्र बघितलं आपण 12 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडूंनी 12 धाव्यांची गरज आहे सामन्याला जिंकण्याची. म्हणजे ही अशी खेळपट्टी आहे. आपण बघितलं विकेट आहे जी गोलंदाजांना देखील साथ देते आणि बघितलं फलंदाजांना देखील साथ देते. भरपूर लांब होता, वाईटचा इशारा येतोय. फलंदाजाच्या क्रीजपासून बघितलं भरपूर लांब होता चेंडू आणि त्या कारणाचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या बघितला 9 धावा. तुमच्याकडे स्कोरबोर्ड छोटा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करतायत या चुका तुमच्या पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतील. यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला स्टॉप केला गेला. 2 धावा इथे देखील मिळतील. त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्या लाईन त्याने लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल. जर तुम्हाला 20 धावा डिफेन्स करायचे असतील तर एकही चुकीचा चेंडू टाकता कामा नये मैदानाच्या आतमध्ये. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मात्र एक चांगला फटका 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. या 2 धावेने धावा झाल्या त्या 11. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि या 10 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत त्या 9. हो, इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बघितलं चेंडू बॅटला लागला नव्हता व्यवस्थित आणि तो चेंडू बघितला आपण तर ऑफस्टम्पच्या जस्ट बाहेरून एज लागून निघून गेला होता. मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावांची गती थांबली आता. मात्र तुम्ही कैलासजी तुम्ही ठरवून क्रिकेट खेळू शकत नाहीत मैदानाच्या आतमध्ये. कारण ठरवून क्रिकेट जर खेळलात तर मग तुम्हाला ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी तुम्ही खेळू शकता. मात्र बघा जसा चेंडू त्या ठिकाणी रिलीज होतोय तशाच पद्धतीने तुम्हाला खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. इथे देखील एक डॉट बॉल. मॅचमध्ये नक्कीच रंगत येणार यात काही शंका नाही आहे. 9 धावा करायचे आहेत. मॅच अजून संपली नाही आहे. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा बनवायचे ते 9. होय, 9 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी आणि 8 चेंडू आणि 9 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. भारत राऊत नक्कीच तुम्ही म्हटलं होतं की ठरवून तुम्ही क्रिकेट खेळू शकता परंतु काही कशी क्रिकेटर आहेत जे ठरवून क्रिकेटला खेळतायत. नक्कीच उल्लेख करेन. यावेळेस बघितला ऑफ साईडला चेंडू गॅपमध्ये येईल का नाही, थोडासा स्लो झाला चेंडू. नंतर बघितलं आपण 2 धावा येत आहेत. एक आठवण करून देईन, बघितलं आपण ज्यावेळेस चिने यांनी 5 षटकार मारले होते नितीन कोळी यांनी, त्यांनी समोरच्या खेळाडूला सांगितलं होतं गोलंदाजाला की मी इथेच तुला रिव्हर्स फटका मारेन आणि ठरवून तो षटकार मारला होता त्यांनी या मैदानावरती. क्या बात आहे. नितीन कोळी भरपूर इतिहास या नारंगीच्या मैदानावर चिने यांचा आहे, यात काही शंका नाही आहे. गोलंदाज पुन्हा तयार. धावसंख्या 13. ऑन साईडला वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत मागे फिल्डर आहेत त्याने टिपलाय. झेल संपलाय खेळ. या ठिकाणी बाद. मिस्टर आदित्य आउट.
13 धावा झाल्या आहेत. 20 धावांचं टार्गेट आहे. 7 धावांची अजूनही गरज आहे आणि या 7 धावा बनवायच्या आहेत, त्या देखील 7 चेंडूमध्ये. जो चित्रपट आला होता ना कैलासजी, हम 7-7 है. 13 मेरा 7. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. भारत राऊत एक चांगले समालोचक आहेत. मास्टर कपला नेहमी समालोचन करत असतात, परंतु या मैदानाला देखील त्यांनी नेहमी सन्मान दिलेला आहे आणि DY पाटीलला देखील त्यांनी समालोचन केलं आहे. असे आपले समालोचक मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत भारत राऊत. खूप छान समालोचन तुमच्या देखील माध्यमातून ऐकायला मिळतंय. थँक्यू कैलासजी. कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं, कुठलंही क्षेत्र जर आपण निवडलं तर त्या क्षेत्रामध्ये नक्कीच मार्गदर्शन हे देखील मोलाचं असतं आणि नेहमीच तुकारामजी मांगेला आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला या समालोचक क्षेत्रामध्ये लाभलं गेलेलं आहे, त्याबद्दल तुमचं देखील विशेष आभार. मॅच नो डाऊट एका अगदी चांगल्या मोडवर ही मॅच येऊन उभी राहिली, इतकंच म्हणणार. एखादा ट्विस्ट, एखादी विकेट किंवा काही चेंडू डॉट, काय घडणार किंवा प्रत्येक चेंडूवर धाव काढली जाईल, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. कारण चिंतेचा विषय दोन्ही टीमसाठी आहेत. टेन्शनचं वातावरण T90च्या डगआउटमध्ये देखील आहे. टेन्शनचं वातावरण ॲव्हेंजर 11 मलाडच्या डगआउटमध्ये देखील आहे. शेवटच्या चेंडूवर क्लिंग बोल्ड, पहिल्याच चेंडूवर, माफ करा, पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी घेतलंय विकेट. रोहन या ठिकाणी ट्विस्ट. आता चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि या 5 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 7. 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज या सामन्याला जिंकणार आहे. थोडंसं समीकरण, थोडंसं चेंज पाहायला मिळतं आहे. गोलंदाज आत्ता मात्र बघितलं लयमध्ये येतोय. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी गडी बाद केला आहे आणि ज्यावेळेस पहिल्याच चेंडूवरती एखादा गोलंदाज गडीला बाद करतो त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. इथे कॉन्फिडन्स लेवल बघितलं आपण गोलंदाज वाढलेला आहे. मात्र नौका फलंदाज विकेटवरती पाहायला मिळतो. बघितलं आपण गोपाल सारखा फलंदाज विकेटवरती पाहायला मिळतोय. तर विकास आणि गोपाळ ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. काय घडणार या मैदानावर. बघा 20 धावा, हे नारंगीचं मैदान. 60-70 धावा देखील इथे चेस होत आहेत जवळजवळ. आता मी तर म्हणेल की 20 धावा काय या चेस होतील का. सामना अतिशय रंगतदार मूडमध्ये आला. इथे मात्र नक्कीच एक धाव इथे मिळणार आहे. एकेरी धावेनं संघ बऱ्याच वेळानंतर पुढे सरकतोय. धावसंख्या झाले 14, अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. काय मॅच रंगलाय कैलास. नक्की 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. कोणत्या बाजूने सामना झुकेल म्हणता येत नाहीये. कोणाच्या कपाळावरती काय लिहिलेलं आहे. ऑन साईडला सिंगल आले, रोटेट झाले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. थ्रो खरा म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला जायला होता, परंतु थ्रो बघितला स्ट्राईक एंडला गेला. धावा येत आहेत 2, धावा झाल्या 16, अजूनही धावांची गरज आहे 4, चेंडू शिल्लक आहे 3. भाग मिल्का भाग चित्रपट नक्कीच तुम्ही पाहिला असेल. यावेळेस नक्की धावांसाठी धावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही बॅटरला अगदी कंडिशन तर म्हणे नक्कीच थोडीशी करावं आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते तब्बल 3 चेंडू 3 मध्ये बनवायचे आहेत. 4 धावा. गोलंदाज तयार. समोर बॅटर आहे त्या ठिकाणी. शॉर्ट बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. भला मोठा गॅप शोधला होता त्या ठिकाणी. कारण जर विचार केला आपण तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. मात्र हा चेंडू ते डॉट. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 2 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजे 4. 2 चेंडूमध्ये 4 धावेची गरज आहे. टप्पा पडलाय आणि कदाचित तो स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. त्या कारणास्तव पंचांनी आपला निर्णय अगदी योग्य मला वाटतं दिलाय. 20 धावा कैलास पाटील. 20 धावा. विचार देखील कोणी केले नसतील की या 20 धावा या मैदानावर डिफेन्स केल्या जातील. काय मैदानावर क्रिकेट सुरू आहे बघा. आणि या मॅचनं मी तर म्हणेल जे संघ जिंकले आहेत, जे संघ या मैदानावर खेळणार त्यांना मात्र आत्मविश्वास नक्कीच ही मॅच देऊन जाईल. कारण कुठलीही धावसंख्या मी तर म्हणेल या मैदानावर काहीही चित्र दाखवू शकते. शेवटचा चेंडू असेल. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण होतील का. मात्र नाहीये. 20 धावा या ठिकाणी डिफेन्स झालेत. T90 खरोखरच अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या जोरावर. मात्र हा सामना T90 या टीमनं आपल्या खिशात टाकलाय. चला डीजेला थोडीशी संधी देऊया, कारण थोडासा ब्रेक आहे. यानंतर न्यू मॅच सुरू होईल यात काही शंका नाही आहे. कम ऑन डीजे.